श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अहो, तुम्हाला वाटतं का जर आपण वल्लभाचार्यांकडे गेलो तर कदाचित आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील? मंदा, त्याची गरज नाहीये. आपल्याला आपल्या गुरुवरचा विश्वास कधीच ढळू द्यायचा नसतो. नाही नाही, तो नाहीच ढळू द्यायचा. पण मंदा, मला कळतंय या संकटाने तुझं मन खूप विचलित झालंय. पण स्वामी काय म्हणाले लक्षात आहे ना? संकट आपल्याला परखडपणे तपासतात. आपला संयम, श्रद्धा आणि गुरुवरची निष्ठा किती ठाम आहे याची कसोटी घेतात. आपण स्वामींचे निस्सीम भक्त आहोत. तुझं मन अशा शंका कुशंकांनी कधीच भरून जाऊ देऊ नकोस. आपण या मार्गावर आलो कारण स्वामींवर आपला पूर्ण विश्वास आहे. त्यांनी कधीच आपल्याला अंधारात सोडलं नाही. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक संकटाला त्यांची कृपा एक उत्तर ठरत आली. तुला आठवतंय का? त्यावेळेस आपल्याला वाटत होतं की हा संकटाचा डोंगर कधीच पार होणार नाही. पण स्वामींनी आपल्या पाठीशी उभं राहून आपल्याला त्या संकटातून बाहेर काढलं. हे संकटही तसंच आहे. आपण या प्रवासात एकाच गोष्टीवर ठाम राहायचं, आपल्या गुरुवरचा विश्वास. संकट तात्पुरती असतात, पण गुरूंची कृपा आणि त्यांचं मार्गदर्शन शाश्वत असतं. तू फक्त मन शांत ठेव आणि सगळं स्वामींच्या चरणी समर्पित कर. ते आपल्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन करतील. स्वामींची शिकवण आहे की संकट कितीही मोठं असलं पण श्रद्धा त्याहून मोठी असणं गरजेचं आहे. आपण त्यांच्या चरणाशी आलोय ना, म्हणजे त्यांनी आपल्यासाठी काहीतरी ठरवलं असेल. त्यांनी आपल्याला अशा टप्प्यावर आणलंय की फक्त त्यांच्या आशीर्वादानेच आपण पुढे जाऊ शकतो. मंदा, ही वेळ गुरुची परीक्षा घेण्याची नाहीये, तर त्यांच्या शिकवणीवर ठाम राहण्याची आहे. स्वामी आपल्याला कधीच एकटं सोडणार नाही. आपण त्यांच्यावर सगळं सोडून देऊ. त्यांनी आपल्याला कधीच निराश केलं नाही आणि यावेळेसही करणार नाही. तू मनातली ही अस्थिरता, शंका सगळं दूर कर. पण स्वामींनी 7 कुचक्या चण्यांचा अर्थ शोधायला सांगितला होता. तो कुठे सापडला अजून आपल्याला? भाऊ, सकाळी अक्कलकोटच्या वेशीवर जा. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. अहो, स्वामींनी वेशीवर का जायला सांगितलंय आपल्याला? वेशीवर आपल्या प्रश्नांचं उत्तर कसं मिळेल?